विद्यार्थी मित्रांनो, बघा धर्मदाय आयुक्तालयामध्ये 179 जागेसाठी भरती निघालेली होती आणि यामध्ये सिनियर क्लर्क, त्यानंतर निरीक्षक आणि स्टेनोग्राफरसाठी जागा होत्या आणि सर्वात जास्त पोस्ट यामध्ये निरीक्षक या पदाकरिता होत्या. तर बघा, याची परीक्षा जी आहे ती 4 नोव्हेंबरला चालू झाली आणि 12 नोव्हेंबरला संपली. आणि सिनियर क्लर्कची परीक्षा जी आहे ती पहिल्या 2 शिफ्टमध्ये संपली. त्यानंतर बघा, स्टेनोग्राफरची झाली आणि नंतर इन्स्पेक्टरच्या तब्बल या ठिकाणी 4 ते 5 दिवस एक्झाम चालल्या आणि 12 ते 14 शिफ्टमध्ये याची एक्झाम जी आहे ती संपली. तर बघा, या ठिकाणी आता याची फर्स्ट रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे याबद्दल तुमच्या कमेंट्स येत आहे. तर या ठिकाणी बघा, TCS जी आहे ती या ठिकाणी 4 दिवसामध्ये तुमची पहिली रिस्पॉन्स शीट जी आहे ती पब्लिश करत असते. तर 12मध्ये 4 पकडा, तर 16 आणि 17 तारखेला तुमची पहिली रिस्पॉन्स शीट जी आहे ती या ठिकाणी येणार आहे. आजची तारीख बघा, आजची 13 तारीख आहे. तर जवळपास आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आजची 14 तारीख आहे. तर 2 दिवसामध्ये परवा किंवा 17 तारखेला तुमची रिस्पॉन्स शीट तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये तुमचे मार्क्स किती पडले आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघा, या संबंधित तुम्ही ज्या प्रकारे पेपर सॉल्व केला त्यानुसार आपण टेलिग्राम चॅनलवर एक पोल तयार केलेला होता. तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यामध्ये मी एक पोल कंडक्ट केला की तुम्हाला किती स्कोअर एक्सपेक्टेड आहे. तर या ठिकाणी मॅक्झिमम वोट मिळालेले आहेत 161 ते 180 या रेंजमध्ये. तर बघा, 161 ते 180 इतक्या रेंजमध्ये तुम्ही एक्सपेक्ट करता, पण जेव्हा पहिली रिस्पॉन्स शीट येत असते तर तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही जे एक्सपेक्ट करता त्यापेक्षा 10 ते 12 मार्क्स तुम्हाला कमीच पडत असतात आणि त्यामुळे तुमचा स्कोअर 151 ते 160 या रेंजमध्ये येऊन जाईल. तर तुमचा सेफ स्कोअर जो आहे तो 151 ते 160 या रेंजमध्ये तर तुमचा सेफ स्कोअर राहणार आहे. आणि जेव्हा ॲन्सर की येईल तेव्हा सर्व काही त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहे. तर बघा, हा ग्रुप तुम्ही जॉईन करा धर्मदाय आयुक्तालयासाठी. याचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर यापैकी सर्वात हार्ड शिफ्ट कोणती होती, तर हे कसे कळेल? तर बघा, जेव्हा तुमची पहिली रिस्पॉन्स शीट येईल तेव्हा आपण पोल कंडक्ट करू या सेम टेलिग्राम चॅनलवर आणि त्यावरून तुमचे शिफ्टनुसार जे मार्क असतात त्यावरून आपल्याला कळून येईल की कोणती शिफ्ट हार्ड होती. त्यानुसार त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन देखील होईल आणि त्यांचे मार्क्स देखील वाढणार आहे. तर बघा, तुम्ही जर याची परीक्षा दिलेली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.